नमस्कार मंडळी, ASSK या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या या आपल्या भागामध्ये आपण चेसबोर्डवरील पीसेसच्या चाली समजून घेणार आहोत. या एकूण 6 पीसेसच्या चाली समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामध्ये हत्ती, घोडा, उंट, वजीर, राजा आणि सैनिक अशा 6 प्रकारच्या पीसेसच्या चाली आपण आजच्या या भागात आपण समजून घेत आहोत. तर आता आपण प्रथम हत्तीची चाल समजून घेत आहोत. हत्तीला इंग्लिशमध्ये रुख असे म्हणतात. आता हत्ती हा बंदिस्त वातावरणात आहेत, कारण समोर सैनिक आहेत आणि बाजूला घोडा आहेत. हत्ती हा सरळ आणि आडवा चालत असल्यामुळे दोन्ही घरं त्याचे बंदिस्त आहेत. सुरुवातीला आपण सैनिक 2 घरं पुढे घेऊन हत्तीचा मार्ग मोकळा करूया. हे बघा. आणि आता नेक्स्ट मुवमेंटला हत्ती 2 घरं पुढे आणला. त्यानंतर पुढच्या चालीमध्ये हत्ती आपण डायरेक्ट इथं आणू शकतो आणि इथून इथपर्यंत आणू शकतो. अशा पद्धतीने हत्ती एकतर आडवा किंवा सरळ अशा 2 प्रकारे चालतो. यानंतर आपण उंटाची चाल समजून घेणार आहोत. उंट हा हत्तीसारखा बंदिस्त वातावरणात चालत नाही. उंट हा तिरका चालत असतो. दोन्ही बाजूच्या सोंगट्यांमध्ये 2-2 उंट असतात. एक उंट काळ्या पट्टीवरील असतो आणि एक उंट पांढऱ्या पट्टीवरील असतो. आणि हे तिरकं चालत असल्यामुळे कोणीही कुणाची पट्टी सोडत नाही. आता आपण या उंटाला, वजिराजवळच्या उंटाला चालवायचा असेल तर सर्वप्रथम वजिरासमोरचा सैनिक एक घर पुढे ठेवूया. आणि आता या उंटाची मार्ग हा मोकळा झालेला आहे. आपण हा उंट असा हा तिरका इथपर्यंत आपण आणू शकतो. आणि हा उंट मागेही घेऊ शकतो. उदाहरणार्थ नेक्स्ट मुवमेंटला इथं आणला, नेक्स्ट मुवमेंटला इथपर्यंत आणला. अशा प्रकारे आपण तिरका पद्धतीने याची मुवमेंट करू शकतो. आता आपण ओझीराची चाल समजून घेऊया. ओझीर हा हत्तीसारखा आडवा आणि सरळ चालतो. तसेच तो उंटासारखा तिरका देखील चालतो, परंतु एका मोमेंटला एकाच पद्धतीने तो चालतो. एकतर आडवा, नाहीतर सरळ किंवा तिरका अशा पद्धतीने त्याची चाल असते. तो उंट आणि हत्ती यांच्यासारखा अडथळा असल्यास तो पुढे चालू शकत नाहीत. आता आपण ओझेराला मार्ग मोकळा करून देण्यासाठी 3 प्रकारचे सैनिक पुढे घेऊ शकतो. उदाहरणार्थ हे बघा, राजासमोरचा सैनिकही पुढे घेऊन ओझेराचा रस्ता रिकामा करू शकतो. अशा पद्धतीने तो तिरका इथपर्यंत येऊ शकेल. आणि दुसरा मार्ग म्हणजे अगदी ओझेरासमोरचा सैनिक पुढे घेतला 2 घरं समजा, तर असा ओझीर इथपर्यंत येईल सरळ चालू. आणि तो एक तर आडवा चालेल इथून, नाहीतर इथून तिरकाही चालू शकेल. त्यानंतर आपण उंटासमोरचा सैनिक जर एक घर पुढे खेळलो आणि अशा पद्धतीने इकडे देखील ओझीर तिरका चालू शकेल. अशा पद्धतीने ओझीराची चाल असते. यानंतर आपण राजाची चाल समजून घेणार आहोत. राजा हा कोणत्याही दिशेला एकच घर चालत असतो, परंतु त्याला अडथळा असल्यास तो चालत नाही किंवा समोरच्या बाजूच्या सोंगट्यांकडून म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून त्याला जर चेक दिला असल्यास तो पुढे चालू शकत नाही.
उदाहरणार्थ हा आपण राजासमोरचा 2 घरं खेळलेलो आहे सैनिक, आणि आता राजाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता राजा एकच घर पुढे येईल एका मोमेंटला. पुढच्या मोमेंटला पुन्हा 1 घर, त्यानंतर इकडे 1 घर, आणि नंतर इकडे 1 घर. अशा कोणत्याही दिशेला जिकडं मार्ग मोकळा असेल अशा पद्धतीने राजा एक घर मुवमेंट करू शकतो. तो मागेही 1 घर येऊ शकतो आणि पुढेही 1 घर जाऊ शकतो. डावीकडे 1 घर जाऊ शकतो, उजवीकडे 1 घर जाऊ शकतो, आणि चारही तिरक्या दिशेनंही तो एक घर जाऊ शकतो. अशा पद्धतीने राजाची चाल असते. आता आपण घोड्याची चाल समजून घेणार आहोत. घोड्याला इंग्लिशमध्ये नाईट असे म्हणतात. घोडा हा 2.5 घरं चालत असतो आणि तो कोणाच्याही डोक्यावर उडी मारून जाऊ शकतो. उदाहरणार्थ सैनिकाच्या डोक्यावर उडी मारून जाऊ शकतो, किंवा हत्तीमध्ये आला असेल तर हत्तीच्या डोक्यावर उडी मारून जाऊ शकतो. अशा पद्धतीने तो 2.5 घरं चालतो. उदाहरण 2 सरळ आणि 1 आडवं, किंवा 2 आडवे आणि 1 बाजूला, असं अशा पद्धतीने त्याचे 2.5 घरं असतात. उदाहरणार्थ बघा, हा आहे घोडा. बघा, पहिल्यांदा 1 2 1 2 2.5 अशा पद्धतीने इथं त्याची इथपर्यंत येऊ शकतो. आणि नंतर समजा इथून पुन्हा एकदा 1 2 2.5 इथंही येऊ शकतो. तसेच 1 2 2.5 इथं येऊ शकतो. नंतर 1 2 2.5 इथं पण येऊ शकतो. अशा प्रकारे त्यात तो 2 2 2 सरळ किंवा 2 आडवे घर चालून बाजूच्या घरात, बाजूचं घर हे आपण 2.5 घर म्हणून मोजले जातात. अशा प्रकारे ही घोड्याची चाल असते. घोड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो कुणाच्याही डोक्यावरून उडी मारून पुढे चाल करतो. यानंतर आपण सैनिक, प्यादळ किंवा क्वाड या सोबतीची चाल समजून घेणार आहोत. सैनिक हा सुरुवातीला 1 घर किंवा 2 घर चालू शकतो, परंतु पुढे तो 1 घर असाच चालतो. सैनिकाची चाल ही सरळ असते, सरळ 1च घर अशा पद्धतीने असते. परंतु विरुद्ध बाजूची सोंगटी त्याच्या क्रॉसमध्ये जर आल्यास तो 1 घर तिरका चालून त्या सोंगटीस तो मारतो. आता सुरुवात राजासमोरचा हा सैनिक आहे. आपण तो 2 घर पुढे ठेवूया, आणि जर इथं ही काळी सोंगटी इथं आल्यानंतर इथं हा काळा सैनिक आला. आता हे दोन्ही सैनिक क्रॉसमध्ये आहेत, आणि या पद्धतीने हा या सैनिकाला असा मारू शकतो. जेव्हा क्रॉसमध्ये येतो तेव्हा सैनिक कोणत्याही सोंगटीला मारतो. अशा पद्धतीने सैनिक हा समोरच्या विरुद्ध बाजूच्या सोंगटीस मारत असतो. सैनिक हा माग येत नाही, कारण तो नेहमी पुढे धावत असतो, पुढे चालत असतो. तो मागे कधी येत नाही. इतर सोंगट्यांप्रमाणे तो कधीही मागे येऊ शकत नाही. आणि सैनिकामध्ये ओझीर किंवा इतर सोंगटी बनण्याची ताकद असते, कारण तो जेव्हा लास्ट पॉइंट पर्यंत जातो तेव्हा तो ओझीरची रूप धारण करण्याची क्षमता त्यामध्ये असते. आज आपण चेसबोर्डवरील 6 प्रकारच्या पीसेसच्या चालीची माहिती घेतली. उर्वरित माहिती पुढील एका नवीन व्हिडिओसह. आता आपण मला अनुमती द्या. धन्यवाद.